नमस्कार मंडळी. हल्ली खेडेगावातील लोकसुद्धा कन्सेल वायरिंगला पसंती द्यायला लागलेत. त्यांना काही वरून जुन्या वायरिंगची आवड नाही आहे की जुने वरनं पट्टी दाखवा काय दाखवा असं नाही. काय ते भिंतीतून आम्हाला पाहिजे. पण जो भिंतीतून वायरिंग करतो ना त्यात खूप नुकसान आहे. म्हणजे तुम्हाला अक्षरशः नंतर असं जाणवेल की उगाच आपण भिंतीतलं वायरिंग केलं. म्हणजे काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे वरती भिंतीतून वायरिंग करता ते तुम्हाला 2 वर्ष चांगलं दिसतं, पण 2 वर्षानंतर जिथे तुम्ही पायपिंग केलं असतं ना त्या भिंती चिराडल्या जातात, तिथं तुम्हाला चिरा दिसतात. आणि स्लॅबमधून जो पहिला पायपिंगचा प्रकार केला जातो त्यामुळे पावसाळ्यात स्लॅबची गळती जास्त होत असते. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या स्लॅबच्या पायपा गेलेल्या असतात किंवा जिथे इथं फॅनचे जंक्शन असतात, म्हणजे हे जे तुम्ही इथं वरती बघताय हे हे जे बघताय हे फॅनमध्ये जंक्शन टाकलेले असतात ना, या भागात सुद्धा सिमेंट व्यवस्थित बसत नाही, मग इथे सुद्धा गळती चालू होते. तर सिलिंगचे पायपिंग करणे आणि भिंतीतील वायरिंग करणे हे जे तोटे भरपूर आहेत. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगत आहे. तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघा. खूप भयानक वायरिंगचा प्रकार आहे. शक्यतो चांगली पद्धत ही पट्टी फिटिंग किंवा वरून दिसणारी पाईप फिटिंग. तुम्हाला वरून दिसणारे सगळं वायरिंग करा, ते तुम्हाला खूप चांगलं आहे, मेंटेनन्सला सुद्धा सोपं आहे. पण हे जे असे भिंतीतून वायरिंग करतात नाही, हे भिंतीतून वायरिंग करणे हा जो प्रकार आहे, आता इथं बघा हा लाईटचा बोर्ड आहे, हा भिंतीत खाचून लावलेला आहे. हे खूप घाण प्रकार आहे. हे तर ट्यूबचं पॉईंट आहे, इथून असे पाईप गिरले, इथून असे खड्डे गिरले, नंतर भविष्यात त्यांना इथून अशी चीर दिसणार बघा. हे खूप घाण प्रकार आहे. मी तुम्हाला प्रत्येक टप्प्याटप्प्यात सगळं सांगेन. नक्की माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची इच्छा असेल तर, मी जबरदस्ती करत नाही बाबा. आधीच सांगतो, मी जबरदस्ती करणार नाही. तुम्हाला वाटलं बाबा आपल्याकडून हे नॉलेज मिळावं तर तुम्ही हे करा, नाही तर तुम्ही माझे फक्त व्हिडिओ बघत बसा, बस. माझं एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद.